श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. 8 मार्चला आणि म्हणजे शुक्रवारी आहे महाशिवरात्री. तर या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शिवशंकरांची खूप सेवा, उपासना, आराधना करत असतो आणि त्यांची कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी, त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. भगवान शिवशंकर असे एक देवता आहेत ना, ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा खूप लवकर प्रसन्न होत असतात. म्हणूनच आपण त्यांना महादेव असं म्हणत असतो. ते पशुपतीनाथ या नावाने सुद्धा ओळखले जातात, कारण का भूत, प्रेत, पिशाच, त्याचबरोबर जीव, जंतू, पृथ्वीवरती असणारी झाडं, पानं, फुलं सर्वच त्यांची उपासना करत असतात. त्यामुळे त्यांना पशुपतीनाथ या नावाने सुद्धा ओळखलं जातं. महादेव या नावाने सुद्धा ओळखलं जातं. म्हणजेच काय, महादेव म्हणजे काय, देवांचे देव महादेव. तर बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी आपण खूप उपासना करतो, पण काय होतं ना की आपल्याकडनं थोड्याशा चुका होत असतात. या चुकांमुळे काय होतं की केलेल्या सेवेचं पुण्य मग आपल्याला मिळत नाही. तर या कोणकोणत्या चुका आहेत आणि त्याचबरोबर शिवलिंगावरती कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला अर्पण करायच्या नाहीत, त्याबद्दलची सुद्धा मी माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल. आता बघा, शिवलिंगावरती आपण भरपूर असे जे अन्नधान्य असतात तर ते अर्पण करत असतो. का? कारण प्रत्येक अन्नधान्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. जसं की आता तांदूळ आपण अर्पण करतो तर ते आपल्या धनवृद्धीसाठी आपण अर्पण करत असतो. गहू अर्पण करतो तर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी अर्पण करत असतो. त्यानंतर मूग जे असतात, हिरवे मूग, तर ते आपण आपल्या मनोकामना पूर्तीसाठी अर्पण करत असतो. ह्या वस्तू आपल्याला माहीत आहे की अर्पण केल्यामुळे आपल्याला काय मिळतं. पण काही अशा वस्तू आहेत त्या अर्पण आपण करतो, पण आपल्याला माहीत नाही की त्या अर्पण केल्यामुळे आपल्याला काय पुण्य मिळतं किंवा आपल्याला त्याचे अनेक प्रकारचे दुर्लाभ आपल्याला बघायला मिळत असतात. तर त्याचीच माहिती आपण आज घेणार आहोत. तर बघा, त्यामध्ये सर्वात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं जे एक फूल आहे ते चुकून सुद्धा भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण केलं नाही पाहिजे. ते कोणतं? तर चाफा सर्वांनाच माहीत असेल, ज्याला केतकी सुद्धा म्हणत असतात. तर हे केतकीचं किंवा चाफ्याचं जे फूल आहे तर ते आपल्याला भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अजिबात अर्पण करायचं नाही आहे. चुकून सुद्धा शिवलिंगावरती केतकीचं फूल अर्पण करता कामा नये. जर आपण हे चाफ्याचं फूल जर भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण केलं तर आपल्याला 100 गोहत्याचं पाप आपल्या डोक्यावरती लागतं. तर ही सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की केतकीचं म्हणजेच चाफ्याचं जे पांढरं फूल असतं बघा. आता चाफा सर्वांनाच माहीत आहे कशा पद्धतीचा असतो. तर हे चाफ्याचं फूल आपल्याला अजिबात अर्पण करायचं नाही. ही सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर दुसरं, आपण काय करतो, दूध अर्पण करत असतो. पण हे दूध आपण कशामध्ये अर्पण करतो? आपण काय करतो, तांब्या घेतो आणि त्यामध्ये आपण दूध टाकतो आणि त्यामध्येच आपण दही वगैरे सर्व जे काही तुम्ही पंचामृत असेल तर ते टाकतो आणि ते अर्पण करतो. पण याने काय होतं माहिती आहे का, तांब्यामध्ये कधीच दूध अर्पण करायचं नाही. नेहमी एखादा स्टीलचा ग्लास किंवा स्टीलची वाटी तुम्हाला घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला दूध टाकायचं आहे आणि या स्टीलच्या वाटीने तुम्हाला हे दूध जे आहे तर ते भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. तांब्याच्या धातूने किंवा तांब्याच्या कोणत्याही तुमच्याकडे वाटी असू द्या किंवा ग्लास असू द्या किंवा तांब्या असू द्या, याने का अर्पण करायचं नाही? कारण असं म्हणतात की ज्या वेळेस दूध आपण तांब्यामध्ये टाकतो तर त्याचं विष तयार होत असतं. तर त्यामुळे हे जे आपल्याला भगवान शिवशंकरांवरती विष अर्पण करायचं नाही, तर आपल्याला दूध अर्पण करायचं आहे. तर त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण तांब्याने हे दूध जे अर्पण करतो तर ते चुकून सुद्धा अर्पण करायचं नाही. ते नेहमी स्टीलच्या ग्लासने किंवा स्टीलच्या भांड्याने तुम्हाला अर्पण करायचं आहे. ही सर्वात दुसरी महत्त्वाची चूक आपल्याकडनं घडत असते. त्यानंतर तिसरी महत्त्वाची चूक,
तांदूळ हे तुटलेले, फुटलेले, किडलेले वगैरे अशी अजिबात नको. तुम्ही एकच तांदळाचा दाणा अर्पण करा, पण तो सुद्धा अखंड असावा. कुठेही त्या तुटलेला, फुटलेला, किडलेला असा अजिबात नको. आता तुम्ही जर 108 तांदूळ अर्पण करणार असाल तर ते नेहमी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत. म्हणजे काय, तुटलेले, फुटलेले, किडलेले तांदूळ अजिबात अर्पण करायचे नाही. किंवा कोणताही जे धान्य आहे तर तुम्ही अर्पण करत असताना ते तुटलेलं, फुटलेलं, किडलेलं वगैरे असं अजिबात अर्पण करायचं नाहीये. नेहमी अखंड जे धान्य असतात तर तेच तुम्हाला अर्पण करायचे असतात. ही सर्वात महत्त्वाची 3 नंबरची चूक. तर ही चूक आपल्याकडनं होता कामा नये. नेहमी तांदूळ अखंड असावे किंवा जे कोणतं धान्य तुम्ही अर्पण करणार आहात तर ते सुद्धा अखंडच असावं. त्यानंतर चौथी कोणती, तर बेलाचं जे पान असतं बघा, तर बेलाचं पान सुद्धा तुम्ही एकच अर्पण करा, पण ते तुटलेलं, फुटलेलं, किडलेलं वगैरे असं अजिबात अर्पण करायचं नाहीये. तर याने आपल्याला पुण्य मिळण्यापेक्षा आपल्याला दोषच लागत असतात. तर तुम्ही एक अर्पण करणार असाल तर ते अगदी व्यवस्थित असावं आणि त्याचं मागचं जे दूठ असतं बघा, मागचा जो बेलाच्या पानाचा भाग असतो गोल, तर त्या दांडीचा, तर तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा असतो. तो तुम्ही हाताच्या साहाय्याने कट करू शकता. तर ह्या ज्या चुका आहेत ह्या चुका आपल्याकडनं होता कामा नाही. तर त्यावेळेसच ह्या ज्यावेळेस चुका आपल्याकडनं टाळल्या गेल्या तर आपल्याला शिवरात्रीचं पुण्य मिळेल, भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त होईल. तर नक्की ह्या ज्या चुका आहेत त्या टाळा आणि भगवान शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.